की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त बाहुली आहे, पण त्या बाहुलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच तर कुठलीही खबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ। पण सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर आणि बोलायला लागतात। अहो तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोश्यारी असली जी चिलीमिली तुम्ही पाळलेलीत ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका, सुरुवात तिथपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल। कोरटकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं पाहिजे, जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे, पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे, त्यांना सहकार्य केलं जात आहे। आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे। काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहित होतं की कोरटकर मुंबईमध्ये फिरत होते। या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरटकरला पकडणं हे सोपं नाही, पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही। कारण कोरटकर सोलापूरकर हे खासमखास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे, म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातंय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महामानवांचा कितीही अवमान या दोन तुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे नेते ते याच लोकांना, या तुकार लोकांना पाठबळ देतात असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल। दादा, प्रशांत कोरटकर यांचा जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टाने रद्द केलेला आहे। आता कोल्हापूर पोलीस जे आहे ते नागपूरला रवाना झाले। सातत्याने प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांची वक्तव्य सामोरे येतात आणि दुसरीकडनं सत्ताधाऱ्यांकडनं मात्र औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जातो। एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात, नाहीतर वक्तव्य करतात, मीडियामध्ये जाऊन ते बोलतात। शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या, भाजपच्या पक्षाची असू द्या, म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त बाहुली आहे, पण त्या बाहुलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच हे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल। म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत, कष्टकरी अडचणीत आहेत, युवा अडचणीत आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते, लोकांना हाताला काम, पोटाला अन्न नाही, आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्याबरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत। पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो। माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात, शेतकऱ्यांनी केल्यात, कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत, आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेचच्या लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही खबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ। पण सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर, पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे, शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे। आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारी ही जी चिल्लीपिल्ली आहेत ते तुम्ही मुद्दामून पाळलेली लोक आहेत। काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत, पक्षाच्या संघटना नाही तर सामाजिक संघटना, तेव्हा त्या झोपतात आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा, आक्रमक राहा, दंगल आपल्याला घडवायची आहे, की तेव्हा ते उठतात आणि बोलायला लागतात। अहो तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोश्यारी असली जी चिलीमिली तुम्ही पाळलेलीत ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका, सुरुवात तिथपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल।